तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी चाललो आहे जंगलामध्ये एक रानभाजी घेऊन यायला. ही रानभाजी वर्षातून एकदाच मिळते आणि एकाच महिन्यामध्ये मिळते. एक महिन्यापेक्षा जास्त ते भेटत पण नाही. तर मित्रांनो, ही रानभाजी काय आहे तुम्हाला ह्या व्हिडिओतून दाखवतो. व्हिडिओ आवडते व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. नवीन व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येत असतात आणि सपोर्ट करा आपल्या चॅनलला. मस्त वातावरण आहे आपल्या या गावचं. बघा, एकटाच चालू आहे आज. रानभाजी ॲक्च्युली शोधायला लागते, सगळीकडे भेटत नाही. कुठे कुठे अशा ठिकाणी उगवते. तर आपण शोधूया आणि तुम्हाला अजून पण काही रानभाजी भेटते का गाव या जंगलामध्ये भेटूया, बघूया करवंद वगैरे काय असेल तर. चला जाऊया मित्रांनो. आता पाऊस पडून गेला आहे, 2-3 वेळा तरी पाऊस पडला आहे कोकणामध्ये. आणि अशा ह्या गछडीमध्ये ती भाजी उगवते. एकदा पाऊस पडला की भाजी उगवणारच ती. त्यामुळे काही जास्त पावसाची गरज नसते, पण ती शोधावी लागते कारण अजून काही गवत नाही त्याच्यामुळे ती सेम असल्यामुळे दिसत नाही पटकन. शोधणे थोडा टास्कच आहे. लवकर मिळेल अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, फायनली ती भाजी पहिला एक कोंब मला भेटला आहे. ती कुठली भाजी आहे तुम्हाला दाखवतो. जवळच आहे, गावाच्या एकदम जवळच आलो आणि मला माहिती आहे कुठं कुठं भाजी भेटते ती, कारण एवढी वर्ष मी भाजी शोधतो ती. तर मित्रांनो, ही बघा, या इकडं. हा हे बघा, दिसते तुम्हाला? तर फ्रंटचा कॅमेरा दाखवतो. हा बघा मित्र, हा आहे शेवाळ. आमच्या इकडे याला शेवळाची भाजी बोलतात. आणि असा हा कोंब असतो. हा हायटेडला कमीत कमी 2-3-4 फुटापर्यंत पण मोठा होतो. गरवी शेवळं असतात ती, काही शेवळं असतात ती छोटी असतात. तर हा जो कोंब आहे, हा कोंब जर फुलला तर तो खराब असतो. पण हा बघा, अजून हे कोंब ह्याचा आतमध्ये आहे, त्याच्यामुळे हा चांगला भाजी आहे, चांगले आहे. आणि ही एकदा पाऊस पडला की भाजी उगवते. थोडं जपून काढायला लागतं. कधी कधी ह्याच्या बोंदाजवळ विंचू किंवा साप वगैरे पण असतात. तर हे बघा, खराळ आणलाय सोबत. हे साईडला अजून एक शेवाळ, हा कोंब दिसतो ना, शेवाळ उगवतोय. हो, हा असा कांदा असतो, छोटा कांदा असतो आणि ह्याच्यावरती हा शेवाळाचा हा कोंब, हा कांदा पण घेतोय सोबत आपल्या घरी लावायला. ओके, हे बघा, हे का मित्रांनो, शेवळाचा पहिला एक कोंब आपल्याला भेटला आहे. असेच आपल्याला अजून शोधायचे आहेत आणि ते लवकर दिसत नाही, कारण बघा रंग, बघा मातीचा रंग त्या सेम असं पटकन लगेच लक्षात येत नाही. तर पहिला भेटला आहे. अजून जाऊया पुढे आणि शोधूया. चला, आपल्यासोबत हा डॉबरमॅन आहे, काला आपला घरचा कुत्रा आहे. कोणतरी सोबत असला का थोडं बरं वाटतं. तर या ठिकाणी जाळी आहे, त्या जाळीमध्ये तो जास्तीत जास्त शेवळा असतात. इकडे ही जी जाळ आहे, असे भवन असतं, भवनाच्या आसपाससुद्धा शेवळा जास्त असतात, कारण तिथे माती जी आहे ती थोडीशी ही असते, ढिल्ली असते. तर बघा, इकडे अजून एक शेवाळ भेटला आहे, दाखव तुम्हाला. हा बघा, छोटा आहे पण काम चालू आहे आपला. हा बघा, दिसते तुम्हाला? आता ह्याचा रंग एकसारखा असतो. तो लगेच दिसणं खूप गरजेचं आहे, लक्ष जाणं आणि ते लगेच पकडणं. एक छोटा शेवाळ अजून भेटला आपल्याला. अशी 15-20 शेवाळं भेटली तरी आपली भाजी होऊन जाईल. आता आपण पुढे जाऊया. काटेरी झाडं आहेत, कारण त्या जंगलात लोक येत नाही जास्त, त्याच्यामुळं थोडंसं इकडे गच्छड झालं जास्त. गुरांचा दांडा आहे, म्हणजे इकडे शेती आहे, तिकडे शेती आहे. मधून हा गुरांचा दांड आहे पहिल्यापासून. आता तो बुजावला आहे कारण गुरं राहिले नाही जास्त, परंतु हा हॉटस्पॉट आहे. म्हणजे ह्या दांडाला तुम्हाला शेवलं भेटणार, म्हणजे भेटणार 100% भेटणार. तर अजून एक मोठा गरवा शेवाल तुम्हाला दाखवतो, भेटले. एक मिनटं, हे बघा, या ठिकाणी असे झाडी झुडपी ते लपलेले असतात. हे बघा, इकडे एकदम आतमध्ये आहे तो, पण मोठा आहे. हा बघा,
दिसतोय तुम्हाला? हा बघा, हा शेवाळ आहे. आणि जरा काही दिसला पण नव्हता, पण लय लायमान दिसला मला. आणि मोठा आहे खूप, त्याच्यामुळे हा बघा, हा बघा किती मोठा आहे. हा बघा, हो हो, मस्त मजा आली. चला पुढे जाऊया आता. तर हे असे शोधून काढावे लागतात, कारण त्यांचा रंग आणि झाडाचा रंग एकसारखाच आहे. तर आत्तापर्यंत मला हे 3 शेवळे भेटलेत. आता पुढे किती भेटत आहेत त्याच्यावर डिपेंड आहे. चला पुढे जाऊया. समोर शेवला मस्त. हा, हे भाजी बनवला आता. मग पाला घेऊन जा. पाला तर जाईल ना त्याला. माझे 3च भेटले आताशी. नाही हाच टॅप मारत. हा, झाडं तोडून जावं लागेल आतमध्ये. मग हा बघा, दिसतंय, छोटासा आहे पण काम चलव आहे. येत पण नाही. हा बघा, अजूनही भेटलं. हो, आता मी जाळीमध्ये असतील अजून, बघूया पुढे. हा एक छोटा आहे. आणि बघा, साईड साईडला 2 आहेत. एक हा आहे आणि एक तो आहे. दोन्ही पण घेऊया आपण. एक 2 3 भेटले इकडे. एका साईड एका ठिकाणी 3 भेटले. आणि इकडे सुद्धा अजून एक आहे. हे जो पाला आहे हे नीट साफ करायचा. कधी कधी साप किंवा विंचू वगैरे असतो नाही खालतो, त्याच्यामुळे मी हे कोयते आणले, जेणेकरून आपला हात लांब राहील. आणि ह्या ठिकाणी शेवळं चांगले भेटले. अजून शोधूया, म्हणजे भेटणार आपल्याला अजून इकडे. मित्रांनो, अजून हा दांडा आहे. ह्या दांडासुद्धा शेवळा भेटतात. हा रोड आहे, ते आपल्या जमिनीत जातो आहे. आणि ह्या आतमध्ये जो कंपाऊंड आहे, ह्या कंपाऊंडमध्ये पण सुद्धा शेवळांची जागा आहे. तिकडे सुद्धा आपण शोधूया. काठे टुकतात, कर्दीचे काठे आहेत. आणि हे जर कर्दीचा काठ टुकला तर पॉइझन वगैरे पकडू शकतो. त्याच्यामुळे पहिलं काढून घ्यायच. पोच काटे टुकले बघा, 4-5 काटे टुकलेत. ओके, चला जाऊया पुढे. जांभळी काढूया आणि पुढे जाऊया. मग आता आलू फल तुम्हाला दाखवतो बघा. हा दिसतोय, हा आहे आलूचा फल. हे बघा, हे थोडंफार अंजीरसारखं दिसत ना. हा बघा, ह्याचे कच्चे आहेत, ते पिकले का काले काले होतात. मग ते आपण खाऊ शकतो. अजून तरी एक तरी पिकलं दिसत नाही. वर आपल्याच आहे का आलूचं झाडा. खूप आलू आहेत, खूप म्हणजे खूप आलू आहेत त्याला. तर मित्रांनो, इकडे जी तुम्हाला दिसते ना, ही चिऱ्याची खाण आहे. आमच्या गावात 4-5 चिऱ्याच्या खाणी आहेत. त्याची डिटेलमध्ये काही जर मला व्हिडिओ बनवतो. त्यांचे जे खाणीचे मालक आहेत ते आमच्या शेजारी राहतात. तर डिटेलमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगतो. कोणा चिरे पाहिजे असतील तर नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही. शेवला शोधत आता पुढे आलो. खास करून शेवलं हे जे दांडा असतात, अशी दांडानंच भेटतात जास्त करून. बाकी अदरवाईज इकडे तिकडे असं शोधण्यात काही नाही.
ही बघा आपली डोंगरची काली मैना करवंद खूप आले बघा. हो 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 लाल करवंद आले. हे बघा इकडे करवंद आहेत. तर मित्रांनो आहे ना, शेवला भेटलेत, पण फक्त शेवला भेटून फायदा नाही आहे. शेवलं अशी जर तुम्ही केलीत तर ती घशामध्ये खवखवतात. तिथे जरा एक खुजलीसारखा एक हे असतो पदार्थ, आणि तो पदार्थ कमी करण्यासाठी आहे ना पाला येतो, तो पाला त्यामध्ये टाकणं गरजेचं आहे. तो म्हणजे नाण्याचा पाला. तर नाण्याचं झाड हे क्वचितच कुठं भेटतं. सहसा करून जास्त करून ते नाण्याचा पाल्याचं झाड नसतो जास्त करून कुठे. तर तो आता पहिला शोधावा लागेल. इकडे एक होता पण तो आता त्या झाडं पालाच नाही, सुकला आहे पूर्ण तो. तर दुसऱ्या ठिकाणी जावं लागेल आता आपल्याला. तर मित्रांनो आहे ना, शेवलं भेटलेत आपल्याला आता थोडीफार. फक्त शेवलं भेटून फायदा नाही, तर आहे ना त्या शेवलांमध्ये नाण्याचा पाला टाकतात, जेणेकरून ती शेवलं ती चांगली बनतील आणि खवखवणार नाही. जर फक्त अशी शेवलं बनवली तर घशाजवळ ती खवखवतात, खुजली सुटते एक प्रकारची. तर त्यामध्ये एक नाण्याचा पाला टाकतात, तो ती जो खुजलीचा जो पार्ट असतो तो कमी करतो आणि मग ती चांगली बनतात शेवळं सुकटीमध्ये किंवा डाळीमध्ये. पण तो आता पाला कुठे भेटतो आहे तो बघावा लागेल, कारण इकडे एक झाड होता, तो आता झाड नाही आहे इकडे या साईडला. तर मित्रांनो आता आपण तो झाड शोधूया पहिला, त्याच्यानंतरच ही शेवळं आपली चांगली बनतील. तर मित्रांनो बघू शकता, हा शेवाळ आहे आपला, आणि हा शेवळाचा कांदा असतो. अशा प्रकारचा कांदा असतो. हा जवळच होता म्हणून लगेच उपटला तो. तर हा आता मोडला की परत ह्याच्यावर दुसरा शेवळ उघडणार. तर हा कांदा आपण घेत नाही. हा बघा, हा कांदा आहे, हा आपण इथंच परत ठेवणार, जेणेकरून परत त्याच्यावर शेवळ यायला पाहिजे म्हणून. इथे एकच ठिकाणी आपल्याला 5-6 शेवळ हवेत दिसते. मग दाखवतो इकडं बघा. इथं बघा, बघा हा 1, हा 2, हा 3, हा 4 आणि तो वरती एक 5 आहे. आता ह्याच्यामध्ये हा बघा, हा जो शेवाळ आहे, हा शेवाळ काहीच कामाचा नाही आपला. हा कारण हा उपलून गेला आहे. आता ह्यातून वास येतो आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर असं शेवाळ असतो, ह्यातून वास येतो. त्याच्यामुळे हा शेवाळ आपल्या कामाचा नाही. पण बाकी 4 शेवाळ आहेत ते आपण घेऊया. तर हा मित्रांनो शेवाळ जो असं मोठा झाल्यानंतर 1-2 दिवसाला लगेच उपलतो, त्याच्यामुळे लवकर हे घ्यावं लागतं आपल्याला. पहिला कापूया आपण. हे वरच्यावरच आहेत मला असं वाटतं. तर मित्रांनो बघा, 5 शेवलं होती, त्यातली 4 काढली आणि एक तो खराब झालेला आहे. एकाच ठिकाणी 5-5, 6 कधी भेटतात आपल्याला. मस्त एकदम भारी काम झालं आपलं. तसं फायनली बघा शेवला घेऊन घरी चाललो आहे. जेवढी शोधायची जेवढी शोधली, जास्त लांब गेलो नाही, जवळजवळच गेलो. मेन जे स्पॉट आहेत त्या स्पॉटवर त्या साईडला नाही गेलो, एकटाच होतो, लांब जास्त जमलं नाही जायला. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुमच्या इकडे सुद्धा हे शेवळं भेटतात का ते सांगा. शेवळं जर बोलतात की अजून काय बोलतात ते पण सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.